शक्ती, या राक्षसांमुळे तुला काही होणार नाही ना? मला आता तुझी जास्तच काळजी वाटतेय बघा. अम्मा, अम्मा अगं कशाला काळजी करतेस? जिथे राक्षस आहेत तिथे त्यांचा सर्वनाश करण्यासाठी देवही येतात. आणि आपण कधीच कोणाचं काही वाईट केलं नाहीये ना, मग आपलं का वाईट होईल? खोटेपणा, दुष्टपणा या सगळ्याला फार काळ आयुष्य नसतं. आपल्यात प्रेम, माया, चांगुलपणा, विश्वास जोवर या सगळ्या गोष्टी आहेत ना, तोवर कुठलीही वाईट शक्ती आपलं काहीही वाईट करू शकत नाही. आणि अम्मा तूच मला सांगतेस ना की देवी आदिशक्ती आपल्या पाठीशी असल्यावर आपलं कुणीही काही वाईट करू शकत नाही. अम्मा माझ्यासाठी अंगाई गा ना. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई. नीट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. शक्ती, आता या क्षणी मला तुला कुशीत घ्यावं वाटतंय. तुझ्यासाठी अंगाई गावी वाटते. मायेनं तुझ्या डोक्यावरून हात फिरवावा असं वाटतोय. तुझे खूप लाड करावेसे वाटतायत, पण ते शक्य नाहीये बाळा. खरंच शक्य नाहीये. कारण आता या क्षणी तुला जोजवण्याचा हक्क तुझ्या या यशोदेला, तुझ्या अम्माला आहे. हे दोघे गाढ झोपलेत. हीच वेळ आहे ज्या कामासाठी आलं ते काम करायची. यांना जाग येऊ नये याचा बंदोबस्त करावा लागेल. आता भूकंप जरी आला तरी यांना जाग येणार नाही. आणि माझ्याकडे रक्तपिता रक्तासुराचा मंत्रही आहे. त्यामुळे मला आता कुणीही अडवू शकत नाही. ती भवानी आदिशक्ती सुद्धा नाही. चेटकुबा, लागा कामाला. आता त्या जमिनीत काढलेल्या मूर्तीला मी बाहेर काढूनच राहणार. अटक मटक सटक.
हे काय झालं? हे कसं आलं माझ्या हातात? म्या इथं कसा? हाच प्रश्न आपल्याला पण पडलाय. तुम्ही इतक्या रात्री इथे काय करताय? आणि कुदळ ही कशासाठी घेतली होती? अरे ते बरं झालं तू आलास, वाचवलंस मला. म्हणजे हरल्या का काय सांगू, झोपत चालायची सवय आहे मला. तू आला नसतस तर ही कुदळ घेऊन मी कुठं गेलो असतो, काय केलं असतं एवढ्या रात्रीच्या अंधारात? काय झालं असतं माझं? देवासारखा धावून आला असतो. हा ठीक आहे ठीक आहे. आभारी आहे मी तुझं. बरं चल, आता आज जाऊन देवाचं नाव घेऊन झोपतो मी. तुम्ही या बाप लेकावर ग्लानी धुम्र सोडला होता तरी का कसा काय जागा झाला तो? पण हा नाना तर अजूनही ग्लानीत आहे. मग तो शिवा पूर्ण शुद्धीत कसा? माझी शक्ती कमी पडली. आदिती मैत्री आई स्वप्नात का दिसली असेल ती मला? आणि आम्ही दोघं तिच्या समोर मैत्री आईला काही सांगायचं होतं का? पण ती काहीच बोललीच नाही, हसत होती. हे सगळं स्वप्न होतं की कसला संकेत होता? शिवाला कॉल करून सांगू का? नाही नको, झोपला असेल तो. उगाच त्याची झोपवून नको. उद्याच भेटून सांगते त्याला स्वप्नाबद्दल. पण मैत्री यायला आम्हाला काहीतरी सांगायचं आहे, एवढं मात्र नक्की. अरे कोरोना नीट मोड रे पोटा. मोठं मोडायला सांगितलं, तोडायला नाही. सॉरी बॉस, माझ्याकडून चुकी झाली. पण ऍक्च्युली काय झालं बॉस माहितीये का, माझ्या या बोटाने ना तुमच्या या बोटांशी युती केली होती, पण तुमच्या या बोटांनी या बोटांशी दगा केला, त्याच्यामुळे बोट सुटली. आता मला सांगा, या बोटांची काही चुकी आहे का? मला सांगा ना. तू बडबड बंद कर आणि बोट मोड. ठीक आहे. प्लीज मी जरा बाहेर जाऊ दे. ओ माय गॉड, वहिनी बॉस लिपस्टिक लावून, गॉगल लावून, पावडर लावून वहिनी बॉस कुठे निघालात? हा, कोणाच्या मैताला वगैरे चाललात की काय? मैताला? हे नाही, मी तुझ्या बापाच्या 12व्याचं जेवायला चालले. येतस? माझा बाप गेला. आता कोर्टाकडे बघू, मी पोरका झालो. मला तुम्ही आधी का नाही सांगितलं बॉस? मी आता सांगितलं, तुम्ही माझी चुकीचं वागलं. ए किती तो ड्रामा आहे तुझा? हा, तुझं ना कॉन्फर्ट फोडून गुणपटात गुंडाळून कडेलोट केला पाहिजे. प्रिन्स, ह्याला आवरा हा जरा. तू कशाला त्याच्याकडे लक्ष देतेस? तू कुठे चाललीयस? चेटकोबाने बोलवलं भेटायला, तिथेच चालली. एवढं नटून टटून? तुझ्या पोटात दुखलं? नाही, माझ्या पोटात नाही दुखलं. ऍज अ होतकरून येता म्हणून मला असं वाटतंय की तुमच्यासारखी बाई माणूस आहेत ना, म्हणजे असं नटून टटून एखाद्याच्या मैताला तरी जातात, नाही तर एखाद्याच्या पारशाला तरी. मला सांगा, तुम्ही जर चेटकोबाला भेटायला जात असाल तर एवढं नटून टटून? हा, क्या बात आहे, वा वा. नको ना माझं टाळक सकाळ सकाळ फिरूस तू. प्रिन्स, मी जाऊन येते. चेटकोबाचं बोलवणं आलंय, मला निघायला लागेल. चल, मी पण येतो. अहो तुम्ही नाही, चेटकोबाने मला एकटीलाच बोलवलंय, फक्त मला बोलवलंय.
बापरे बॉस, म्हणजे तुमचं मार्केट डाऊन झालं? म्हणजे चेटकोबा तुम्हाला डाऊन मार्केट समजायला लागला? काही बोलू नकोस तू. काय बोलतोय म्हणजे? मी काय चुकीचं बोलतोय? हो बॉस बघा, फक्त चेटकोबाने वहिनी बॉसला भेटायला बोलवलं, तुम्हाला नाही. फक्त वहिनी बॉसला भेटायला बोलवलं. तो तुम्हाला आहे ना डाऊन मार्केट समजतोय, म्हणजे असं चिल्लर माणूस समजतोय. म्हणजे त्याची नखं आहेत ना तेवढी पण तुम्हाला किंमत देत नाही. बॉस समजा. कोरोना काही बोल नकोस हं? नाही तर मुस्काट फोडीन तुझा मी. सगळं चुकीचं नाही बोलत आहे तो. प्रिन्स, नाही म्हणजे तुझा तो चेटकोबा तो मला तर नेहमी गृहीतच धरतो ना. का? तर का ते मी कसं सांगू? मला कसं माहित असेल? आणि हे बघा, मी त्याची भक्ती नाही, मी त्याला आणलंय, मी त्याला माणसाच्या रूपात आणलंय, म्हणून कदाचित त्याचा माझ्यावर जास्त विश्वास असेल. आणि तुमच्यावर अविश्वास आहे असं अजिबात नाहीये. या मूर्खाच्या नादाला लागून तुम्ही काही उलटा विचार करू नका. हे बघा, चेटकोबा जे काही विचार करतो ना ते आपल्या भल्याचाच विचार करतो, एवढंच फक्त लक्षात ठेवा. मी येते. बॉस बॉस बघितलं का? म्हणजे चेटकोबा साधा वाटत असला किंवा त्याची दाढी पांढरी असली ना तरी पण तो तुमच्या बाबतीत अगदी चुकीचा वागतोय. बॉस याचं हुतकूर नाही तर म्हणून मला असं सांगावंसं वाटतं. तुम्हाला राग तर येणार नाही ना? एक गोष्ट सांगावीची वाटते. काय? बॉस त्या चेटकोबाला पांढरी दाढी असली, तो कसाही दिसत असला ना तरी पण ॲज अ हुतकूर नेता म्हणून मला असं वाटतं की त्याचा आवाज आहे ना एकदम असा भारदस्त आहे, भारदस्त. आणि मला आहे ना तो असा लाल घोट्या वाटतो. ॲज अ हुतकूर नेता म्हणून मला असं वाटतं की तो आहे ना वहिनी बॉसने तर वाटेल ते बोलू नकोस तू. जीप कापेन मी तुझी. बॉस मी मित्र म्हणून तुम्हाला शंका उपस्थित करत होतो. तुझी शंका तुझ्या घशात घाल. ओम नमः शिवाय. जय शिवशंभो. हर हर महादेव. हा आरसा कुठे गेला? अरे ए नाना, हे काय? हा ही सगळी भांडी वगैरे बदलली. हे पेपर का लावतोय त्या शेगडीला? ते 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 हे ते करू नको. जे खरं नाही ते सांग आपल्याला. आता तुला काय खरं खरं सांगू? हे बघ, तू मला काही विचारू नको. मी जे काही करतोय ना ते तुझ्या भल्यासाठी करतोय, तुझ्या चांगल्यासाठी करतोय. म्हणजे अरे तो चेतन आहे ना, त्याचा वास्तुशास्त्राचा अभ्यास आहे. तो सांगत होता तुमच्या घराला स्टीलची भांडी आणि आरसा धार्जिन नाहीये. ह्या दोन वस्तू तुमच्या घरात नसल्या तरच तुमच्या घरात सुख शांती नांदल, तुमचं चांगलं होईल. अरे तुझं आणि शक्तीचं लवकर लगीन बी होईल. ए नाना तू, अरे कोणी पण काय पण सांगेल आणि ते ऐकत बसतो का तू? हा ही अशी भांडी भेंडी बदलल्याने नशीब बदलत नसतं. त्याच्या नादाला लागू नको. त्याची लक्षणे ठीक दिसत नाहीत आपल्याला, सांगून ठेवतो. कुठे आहे तो? अरे नोकरी शोधायला बाहेर गेलाय. तू आंघोळ करत होता ना तेव्हाच गेलाय. ए पण शिवा, तुला असं का वाटतं तो माणूस काहीतरी गडबड करील म्हणून? ते 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 माहित नाही आपल्याला, पण आपल्याला वाटलं तसं. कशावरून? ए बन नाना, ते आपल्याला काय सांगता येणार नाही. पण एवढंच सांगतो, त्याच्या तालावर नाचू नको.
आरसा कुठे? फेकून दिला. चिटको बाप, अचानक आलाच घाबरले ना मी. वा, आज एकदम टकाटका. खूप वर्षाने आंघोळ केलेली दिसते. हा, कोणी घातली आंघोळ? शिवाने की त्याच्या बापाने? वायफळ बडबड करू नकोस. ज्या कामासाठी भेटलोय त्या कामाबद्दल बोलूया. बर, काय झालं त्या आदिशक्तीच्या मूर्तीचं? कधी जमिनीतून बाहेर काढणार आहेस तू? माहित नाही, प्रयत्न करतोय. कालच माझा एक प्रयत्न फसला. काय? हो ना, त्या बाप बेट्यांना मंत्रतंत्राच्या साह्यानं बेशुद्ध केलं. जमीन खणण्यासाठी अवजार आणायला गेलो. अवजार सापडलंही, पण अवजार घेऊन आलो आणि तो शिवा बाहेर आला. त्याने हातातली कुदळ काढून घेतली. सगळा डाव फसला माझा. चिटकोबा, पण त्याला तुझ्या संशय तर नाही ना आला? वाटत तर नाही तसं. असं व्हायला नको. पण चिटकोबा, तुझ्याकडे दानवी शक्ती आहे, मग तू एखादा मंत्र का नाही फुकलास? काय त्या कुदळीची वगैरे भानगडीत पडल्यास तू? अटक मटक सटक. अरे मी तुमच्यासारखा मूर्ख नाही आहे आणि अतिशहाणा नाहीये. ज्या घरात राहायला गेलोय त्या घराच्या जमिनीखाली ती महामाया भवानी आदिशक्ती आहे. ती माझ्या दानवी शक्तींवर निर्बंध आणते. आसुरी शक्तींचा वापर करू देत नाही ती मला. त्या शिवाला तुझ्यावर संशय येता कामा नये. खूप शातीर बैल येतो. त्याची काळजी तू करू नकोस. मी ते सगळं बरोबर हाताळतो. मी त्या शिवा आणि त्याच्या बापाला मस्तपैकी गुंडाळलंय. भद्रे, मला सांग, त्या इतक्या दिवसात त्या मैत्रेला आणि तिची मुलगी काय ती आदिती, तिला तू पाहिलं होतंस तुमच्या घराजवळ आसपास कुठे? एक दोन त्या आदितीचा आत्मा दिसला होता मला, पण मैत्रीचा आत्मा अजून तरी दिसला नाहीये. हा ठीक आहे. त्या दोघींचा बंदोबस्त लवकरात लवकर करायला हवा. खरं तर तू करायला हवा होता. त्याला ताब्यात ठेवण्याची काही शक्ती मिळाली होती ना तुला? आता मला काय माहिती मैत्री आणि तिच्या लेकीचा आत्मा आमच्या मनगुटीवर येऊन बसेल. ते सगळे मेले ना तेव्हाच त्यांचा बंदोबस्त करायला हवा होता खरं तर. पण हो, पण संपत्तीला इतके भरून गेलात की पुढे जाऊन आपला सर्वनाश होऊ शकतो. यामुळे हे डोक्यात चाललं नाही तुमच्या. लालची कुठले. हा ठीक आहे, चुकलं आमचं. पण आता तुझ्याही शक्ती काम करत नाहीयेत आणि माझ्याही शक्ती काम करत नाहीयेत. तशाही कमी झाल्यात त्या आता. हा ठीक आहे. सारवासारव करू नको आता. ती मैत्री आणि तिच्या लेकीचा बंदोबस्त लवकरात लवकर करायला हवा. त्या दोघे आपल्या कामात व्यत्यय आणतायत. ती मला आधी शक्तीपर्यंत पोहोचू देत नाहीये. शिवा आणि शक्तीलाही त्या दोघी मदत करतायत. अशाने आपली हार होऊ शकते. नाही चिटकोबा, असं होतं कामा नाही. काहीतरी कर, काहीतरी मार्ग सुचव. शिवा आणि शक्ती? हे दोघे इतक्या सकाळी कुठे चाललेत? अरे बघत काय बसलेस? गाडी सुरू कर. चल त्याच्या मागे. शक्ती, तू आपल्याला काल रात्रीच कॉल करू का नाही सांगितलं स्वप्नाबद्दल? अरे शिवा, खूप रात्र झाली होती. मला वाटतं तू गाढ झोपेत असशील. कशाला उगाच तुझी झोपमोड करा. ठीक आहे, पण बरं आपण करेक्ट दिशेला चाललोय ना? हो, मला व्यवस्थित आठवत आहे स्वप्नात बघितलेलं ठिकाण. मैत्री आणि आपण जिथे दिसलो होतो. बरं शक्ती, तिकडे जाऊन खरंच काही? मला ना आतून असं वाटतंय मैत्री आईला आपल्याला नक्की काहीतरी सापायचं असेल. हे दोघे नेमके कुठे चाललेत? कुठे चालले ते बघूया. काय सुरू आहे त्यांचं?
थांब 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 गाडी थांब. ती बघ, तीच ती जागा जिथे आई मला स्वप्नात दिसली होती. चल पुढे चल. शिवा, मी तुला म्हटलं होतं ना, आई मला स्वप्नात दिसली म्हणजे आईला नक्की आपल्याला भेटायचं असणार. मैत्री, चिटकू, मैत्री, मैत्रीचा आत्मा, मैत्रीचा आत्मा मला दिसतोय. दिसणारच का? तुला संपवण्यासाठी ती मरूनही मेलेली नाही अजून. शिवाशक्तीला मदत करते ती आणि तिची ती मेलेली दुसरी मुलगी. चिटकू, तू काहीतरी कर ना, या आत्म्याला बांधून ठेव ना. ते शक्य नाही. मैत्री आणि त्या आदितीचा आत्मा साधा सुद्धा आत्मा नाहीये. त्यांच्यावरती आदी शक्तीचा वरदहस्त आहे. त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. चिटकू, काहीतरी कर. ते तिघे एकत्र आलेत. कशासाठी आले असतील? चिटकू, त्या मैत्रीने तुझं सगळं सत्य त्या दोघांना सांगितलं तर? तू शिवाच्या घरात वेश बदलून गेलास हे सांगितलं तर? आई, तुला आम्हाला काही सांगायचं आहे का? काल रात्री तू माझ्या स्वप्नात आली होती म्हणजे मी इथे येण्यासाठी तू दिलेला संकेत होता का? हो, मला तुम्हाला दोघांनाही काहीतरी सांगायचं आहे. खूप महत्वाचं आहे ते. पण कशाबद्दल? त्या राक्षसाबद्दल. तो राक्षस खूप मोठा घाव करण्यासाठी सज्ज झालाय. त्या एका घावाने अनर्थ घडणार आहे. शिवा, तुमच्या घरातलं ऊर्जा स्रोत संकटात आहे. चिटकुबा, तू बघत का उभा आहेस? काहीतरी कर. तुझं सगळं भांड फोडण्याआधी ना काहीतरी कर. तिला थांबव. शांत राहा. बरोबर करतो मी काहीतरी.